नमस्कार. आज आपण अभिवृद्धीची साधने किंवा प्रपोगेटिंग पॉट्स हा टॉपिक पाहणार आहोत. सर्वसाधारणपणे विविध प्रकारच्या वनस्पतींची बियाणे व छाटे यांची आपल्याला रुजवण करायची असेल तर आपल्याला अनेक प्रकारची साधने ही वापरावी लागतात. पूर्वी मोठ्या प्रमाणात मातीच्या कुंड्या वापरल्या जात असत, मात्र अलीकडच्या काळामध्ये प्लॅस्टिक, त्याचबरोबर सिमेंट किंवा लाकडी ट्रे यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचबरोबर रूट ट्रेनर्स किंवा प्रोपोगेशन ट्रे याचाही वापर अलीकडच्या काळात केलेला आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. सर्वसाधारणपणे आपण वनस्पती कुंडी किंवा प्लॅन्ट पॉट याचा जर विचार केला तर शोभिवंत वनस्पती आणि लागवडीसाठी वापरल्या जाणारे जे साहित्य आहे त्यास वनस्पती कुंडी असं म्हटलं जातं. त्यानंतर कुंडीतील वनस्पती किंवा पॉटेड प्लॅन्ट, कुंडीमध्ये पद्धतशीरपणे वाढवलेल्या वनस्पतीला कुंडीतील वनस्पती असं म्हटलं जातं. त्यानंतरची व्याख्या सांगायची झाली तर ती म्हणजे कंटेनर किंवा पात्र. शोभिवंत वनस्पती लागवडीसाठी माती, सिमेंट, प्लॅस्टिक, विविध प्रकारचे धातू, लाकूड यापासून बनवलेल्या भांड्यास पात्र किंवा कंटेनर असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे अभिवृद्धीची साधने आहेत, त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे कुंड्या, अर्धन पॉट्स किंवा मातीच्या कुंड्या. रोपांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात मातीच्या किंवा प्लॅस्टिकच्या कुंड्या वापरल्या जातात. मातीच्या कुंड्या ह्या वेगवेगळ्या आकारमानामध्ये उपलब्ध असतात. सर्वसाधारणपणे त्या कुंडीचं जे आकारमान आहे त्यावरून कुंड्यांना स्थानिक नावंही दिलेली आपल्याला दिसून येतील. प्रत्येक मातीच्या कुंडीला किंवा प्लॅस्टिक कुंडी असेल त्याच्या तळाला पाण्याचा व्यवस्थित निचरा होऊन जावं यासाठी निचरा छिद्राची व्यवस्थाही केलेली असते. तर कुंडीच्या आकारावरून त्याचे विविध प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार तो आहे तो म्हणजे नांद. आता ही जी नांद नावाची कुंडी आहे त्याचा तोंडाचा व्यास हा 35 ते 40 सेंटीमीटर असतो, बुडाचा व्यास 20 सेंटीमीटर, तर उंची 30 सेंटीमीटर असते. आणि बिगोनिया, क्रोटॉन, गुलाब, पॅनॅक्स, अरेलिया यासारख्या मध्यम आकाराची झुडपं जी आहेत त्यांच्या लागवडीसाठी यांचा वापर केला जातो. त्याचबरोबर पानछाटे लावायचे असतील तर आपण नांद या कुंडीचा उपयोग करतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे खोबडा. सर्वसाधारणपणे या कुंडीच्या तोंडाचा व्यास 30 सेंटीमीटर असतो, तळाचा व्यास 20 सेंटीमीटर आणि उंचीही 20 सेंटीमीटर असते. सर्वसाधारण बियाणे रुजवायचे असतील तर त्यासाठी या प्रकारची कुंडी वापरतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे परडी. सर्वसाधारणपणे याचा तोंडाचा व्यास 25 सेंटीमीटर, बुडाचा व्यास 17 सेंटीमीटर आणि उंचीसुद्धा 10 सेंटीमीटर असते. आणि या कुंडीमध्ये फुलझाडाची रोपं तयार केली जातात, दाब कलमे केली जातात. त्याचबरोबर मृतकाष्ठ कलम करण्यासाठी सुद्धा किंवा लावण्यासाठी या कुंडीचा वापर केला जातो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे मोठा प्याला. याचा तोंडाचा व्यास 20 सेंटीमीटर असतो, बुडाचा व्यास 10 सेंटीमीटर आणि उंची ही 20 सेंटीमीटर एवढी असते. ह्या पेल्याचा वापर दाब कलम करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर पुढचा प्रकार आहे लहान पेला. ह्या लहान पेल्याच्या वरच्या तोंडाचा व्यास 15 सेंटीमीटर, बुडाचा व्यास 10 सेंटीमीटर आणि उंची 15 सेंटीमीटर असते. आणि विशेषतः या लहान पेल्याचा उपयोग पेरूची दाब कलमे करण्यासाठी केला जातो. याचबरोबर मातीच्या मडक्यांचा उपयोगसुद्धा बी रुजवणीसाठी केला जातो. सर्वसाधारणपणे तोंडाचा व्यास आणि उंची ही 12 ते 15 सेंटीमीटर असते. बुडाचा भाग जो तो गोलाकार असतो. आंबा, पेरू, चिंच यासारख्या फळझाडाचे खुंट यामध्ये वाढवले जातात आणि या खुंटाचा उपयोग भेटकलम करण्यासाठी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर इतर अभिवृद्धीची साधने आहेत ती म्हणजे रूट ट्रेनर्स, पॉलिथिन पिशव्या, हायड्रोपॉट, लाकडी कोकी, जीपी पॉट्स, प्लास्टिक कुंड्या, सेरेमिक कुंड्या यांचाही वापर अभिवृद्धीची साधने म्हणून केला जातो. या ठिकाणी
आत्ताच मी सांगितलेले आहे की कुंड्यांच्या विविध आकारावरून कसे प्रकार पडतात, त्याच्या फिगर्स या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. नांद, खोबडा, परडी, पेला इत्यादी. त्याचबरोबर त्याचे डायमेन्शन्स सांगितले आत्ता, की नांद त्याची तोंडाचा व्यास किती असतो, तळाचा व्यास आणि उंची किती असते. त्याचबरोबर लागवड त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या बुश टाईप किंवा झुडपे लावली जातात याविषयी आत्ताच माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर कुंड्या ज्या वापरल्या जातात, मातीच्या कुंड्या, त्या वापरत असताना त्याचे काही फायदे पण आहेत आणि काही तोटे पण आपल्याला सांगता येतील. सर्वसाधारणपणे रोपवाटिकेमध्ये कुंड्या ह्या स्थानिकरित्या मातीच्या कुंड्या उपलब्ध होतात आणि त्यांचा वापर केला जातो. त्यांची किंमतही कमी असते. मातीच्या कुंड्यामध्ये मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते. मुळं त्यांना पोषक स्थिती चांगली निर्माण झालेली आपल्याला पाहावयास मिळते. मात्र काही तोटे आहेत. विशेषतः मातीच्या कुंड्याचा टिकाऊपणा आणि आयुष्यमान हे कमी असतं. पावसाळ्यात आपल्याला जर कलमे करायचे असतील, सर्वसाधारण करायचे असतील, तर त्याच कालावधीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात कुंड्या लागतात. परंतु पावसाळ्यामध्ये मातीच्या कुंड्याची उपलब्धता यावर बंधन असतं. आपल्याला त्यांची उपलब्धता कमी असते किंवा कमी होते. त्याचबरोबर मातीच्या कुंड्या ज्या आहेत त्या साठवण्यासाठी जागा पण जास्त लागते आणि हँडलिंग करत असताना त्यांची फूट होण्याची किंवा त्या फुटण्याची शक्यतासुद्धा जास्त असते. प्लॅस्टिकच्या कुंड्यापेक्षा मातीच्या कुंड्यांचं वजन हे जास्त असतं आणि त्या दिसायलासुद्धा इतक्या आकर्षक नसतात. तर हे तोटेसुद्धा आपल्याला मातीच्या कुंड्याच्या बाबत सांगता येतील. त्यानंतर महत्त्वाचं जे अभिवृद्धीचं साधन आहे ते म्हणजे रूट ट्रेनर्स. त्यालाच इंग्लिशमध्ये प्रोपेगेशन ट्रे असंही म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे अलीकडच्या काळामध्ये रोपवाटिकेत रोपे तयार करण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. उती संवर्धन करत असताना या रूट ट्रेनर्सचाही वापर केला जातो. हे विविध आकारात उपलब्ध आहेत. याचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच प्लॅस्टिक ट्रेमध्ये अनेक असे खोलगट कप्पे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि यात रुजवण माध्यम भरलं जातं, कोकोपीटसारखं किंवा पालापाचोळा असेल, शेणखत असेल, आणि त्या रुजवण माध्यमामध्ये बियांची उगवण करून घेतली जाते. सामान्यपणे जर आपण विचार केला तर हे रूट ट्रेनर्स ट्रे जे आहेत किंवा ट्रेनर्स आहेत, प्रोपेगेशन ट्रे आहेत, याची लांबी 45 सेंटीमीटर, रुंदी 30 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर खोल असे हे रूट ट्रेनर्स असतात आणि हे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. हे हाताळणीला सोपे असतात आणि याचा कमी जागेत आपण जास्त रोपे उगवण करून घेऊ शकतो. त्यानंतरचं पुढचं रुजवण अभिवृद्धी साधन आहे. पुढचं अभिवृद्धी साधन आहे ते म्हणजे पॉलिथिन पिशव्या. रोपवाटिकेचा व्यवसाय करत असताना अलीकडच्या काळात पॉलिथिन पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सर्वसाधारणपणे या 2 रंगात उपलब्ध आहेत. या काळ्या कलरच्या समोर दिसत आहेत. वेगवेगळ्या आकारमानामध्ये साईजमध्ये उपलब्ध असतात. त्याच्या खालच्या बाजूला पाणी जाऊन निचरा होण्यासाठी छिद्र पाडलेले असतात साईड बाजूला आणि यांचा वापर बिया लावून रोपं तयार करण्यासाठी केला जातो. 2 रंगात उपलब्ध आहेत. ह्या पारदर्शक आणि चिवट अशा पॉलिथिनपासून बनवलेल्या असतात. त्याचबरोबर ह्या ब्लॅक कलरमध्ये वापरल्या जातात. सर्वसाधारणपणे नर्सरीच्या तळाला अंतरण्यासाठी सुद्धा याचा उपयोग हा केला जातो. अतिशय फायदेशीर अशा प्रकारचं हे पॉलिथिन पिशव्या हे अभिवृद्धी साधन आहे. वजनाला हलकं असतं, त्याचबरोबर साठवण्यासाठी कमी जागा लागते आणि आर्थिक गुंतवणूकसुद्धा कमी लागते. आपल्याला कुठल्याही सीझनला याचा वापर करता येतो. त्यानंतरचं पुढचं जे आहे अभिवृद्धीचं साधन
ते म्हणजे लाकडी खोकी. विविध आकाराची खोकी छाटे रुजवण्यासाठी किंवा रोपं तयार करण्यासाठी वापरली जातात. परंतु ही खोकी जी आहेत जर पाण्याने भिजली जास्त वेळा तर आपल्याला मग ती कुजतात, वापरता येत नाही. लाकडी खोकी त्याचबरोबर लाकडी ट्रे यांचाही वापर मोठ्या प्रमाणात नर्सरीमध्ये केला जातो. त्यानंतरचा पुढचं मुद्दा आहे तो म्हणजे अभिवृद्ध साधन म्हणजे जिफी पॉट्स किंवा याला आपण कागदी कप असंही म्हणतो. सर्वसाधारणपणे जिफी पॉट किंवा कागदी कप जे आहे हे मेन लावलेलं किंवा वॅक्सिंग केलेलं अशा प्रकारचं मटेरियल असतं आणि वजनानं अतिशय हलकं असतं, वापरायला सोपं असतं आणि त्याच्या तळाला पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र ठेवलेलं असतं. उती संवर्धनासाठी या जीपी पॉट्सचा वापर केला जातो आणि अतिशय इकॉनॉमिकल अशा प्रकारचे जीपी पॉट्सचे अभिवृद्धीचं साधन आहे. त्यानंतर पुढचा अभिवृद्धीचं साधन आहे ते म्हणजे प्लास्टिक कुंड्या. आपण मगाशीच बघितलं की मातीच्या कुंड्या आणि त्यांचे फायदे तोटे. अलीकडच्या काळामध्ये मातीच्या कुंड्यांची उपलब्धता ती आहे कमी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या कुंड्या बाजारात उपलब्ध आहेत. सर्वसाधारणपणे सिमेंटच्या कुंड्या ह्या वजनाने जड असतात, त्या मानानं प्लॅस्टिक कुंड्या ह्या वजनानं खूप अशा हलक्या असतात, आकर्षक असतात. त्याचबरोबर त्या वारंवार वापरता येतात आणि जास्त काळ टिकत असल्यामुळे प्लॅस्टिकच्या कुंड्यांना बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला पाहावयास मिळतो. या ठिकाणी विविध प्रकारच्या प्लॅस्टिकच्या कुंड्या दाखवलेल्या आहेत, आपल्याला दिसत आहेत ब्लॅक कलरमध्ये, आकर्षक रंगामध्ये आणि साईजमध्ये ह्या उपलब्ध असतात. या ठिकाणी बघा 20 सेंटीमीटर तोंडाचा व्यास, 17 सेंटीमीटर उंची असलेल्या, त्याचबरोबर तळाला पाणी निचरा होण्यासाठी छिद्र असतं आणि ते पाणी इतर ठिकाणी पसरू नये म्हणून त्या ठिकाणी प्लॅस्टिक प्लेट तळाला आपल्याला ठेवता येते. या ठिकाणी विविध साईजच्या प्लॅस्टिकच्या कुंड्या दाखवलेल्या आहेत आणि त्यांचे डायमेन्शन दाखवलेले आहेत. लहान आकाराची कुंडी जी आहे त्याचा तळ 6 सेंटीमीटर, तोंडाचा व्यास जो आहे 9 सेंटीमीटर आहे. मोठी कुंडी आहे ती सर्वसाधारण 35 सेंटीमीटर तळाचा व्यास आहे आणि तोंडाचा व्यास जो आहे तो सर्वसाधारणपणे 31 सेंटीमीटर 21 सेंटीमीटर आणि तळाचा व्यास 15 सेंटीमीटर आहे. अशा विविध आकारामध्ये या तयार केलेल्या असतात आणि आपल्याला आवश्यक ज्या साईज आहे योग्य त्याची निवड आपल्याला विविध प्रकारच्या मोठ्या रेंजमधून आपल्याला करता येऊ शकते. या ठिकाणी व्हर्टिकल गार्डन पॉट्स दाखवलेले आहेत. सर्वसाधारणपणे भिंतीच्या कडेला अशा प्रकारच्या कुंड्या ह्या हुक्सला किंवा वेगळ्या रॅकला अडकवता येतात आणि त्या ठिकाणी विविध प्रकारचे शोभिवंत वनस्पती आपण त्या ठिकाणी प्लॅन्ट करू शकतो, वेगळ्या किंवा लावू शकतो. अभिवृद्धीच्या माध्यमांचा वापर करून ते कसं लावायचं त्या ठिकाणी शेजारी दाखवलेले आहेत विविध प्रकारच्या वनस्पती आणि एकाखाली एक थोडासा अँगल देऊन अतिशय सुंदर अशा प्रकारची व्हर्टिकल गार्डन किंवा ऑल गार्डन तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या कुंड्यांचा वापर हा केला जातो. हा आधुनिक प्रकार आहे. त्यानंतर हँगिंग बास्केट्स हा एक कुंड्याचा प्रकार आहे. सर्वसाधारणपणे नर्सरीमध्ये किंवा घराच्या समोर, बंगल्याच्या समोर, खिडक्यांच्या बाहेरच्या बाजूला आपणाला वेलवर्गीय किंवा शोभिवंत वेल हे जर लावायचे असतील तर या ठिकाणी अभिवृद्धीचं माध्यम भरून या कुंड्यांमध्ये हँगिंग बास्केटमध्ये आपण विविध प्रकारचे वेल जे आहे ते लावू शकतो
आणि त्यासाठी या कुंड्यांचा वापर केला जातो. यासाठी मजबूत असे हुक दिलेले असतात आणि त्याचा वापर करून आपण हँगिंग बास्केट्स ह्या तयार करू शकतो. त्यानंतर कुंड्याचा एक प्रकार आहे, हा म्हणजे सेरॅमिक पॉट्स. सेरॅमिकचा उपयोग करून वेगवेगळ्या आकाराचे आकर्षक अशा प्रकारच्या कुंड्या तयार केल्या जातात, पॉट्स तयार केले जातात, भांडी तयार केल्या जातात. आणि या ठिकाणी कॅक्टसचे विविध प्रकार किंवा सकुलेंट्सचे विविध प्रकार त्यामध्ये लावलेले आहेत आणि अतिशय आकर्षक अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. तर हा एक प्रकार लोकप्रिय आहे. थोडासा कॉस्टली कुंड्या असतात त्या, परंतु दिसण्यासाठी खूपच आकर्षक असतात. त्यानंतर या ठिकाणी मातीच्या विविध कुंड्या विविध आकाराच्या आहेत आणि कॅक्टस वर्गीय वनस्पतीची लागवड करण्यासाठी या ठिकाणी त्याचा उपयोग केलेला आहे. ग्राफ्टेड कॅक्टस त्यांच्यामध्ये प्लॅन्ट केलेले आहेत, लागवड केलेली आहेत आणि त्यांची आकर्षक मांडणी केलेली आहे. तर सर्वसाधारणपणे आपण आजच्या टॉपिकमध्ये विविध प्रकारच्या कुंड्या ज्या आहेत किंवा अभिरुची साधने आहेत ती पाहिलेली आहेत. त्याचबरोबर इतरही काही साधने आहेत की त्यांचा वापर अभिवृद्धीची साधने म्हणून केला जातो. त्यामध्ये लाकडी ट्रे हा एक आहे. ज्या ठिकाणी देवदार लाकूड उपलब्ध आहे त्या ठिकाणी ट्रे तयार करून त्याचा वापर केला जातो. आणि हे लाकडी ट्रे जे असतात ते देवदार लाकडाचे असल्यामुळे हलके असतात. त्यांचा निचरा होण्यासाठी निचराशी छिद्र ठेवलेलं असतं. हाताळणीला वाहतुकीला हे सोपे असतात, मात्र त्यांचं आयुष्यमान हे कमी असतं. त्यानंतर बांबूच्या पाट्या, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांबूची बनं आहेत किंवा जंगल जवळ आहे, बांबू उपलब्ध आहे, अशा ठिकाणी बांबूचा वापर करून पाट्या तयार केल्या जातात आणि त्यामध्ये अभिवृद्धी माध्यमांचा उपयोग करून त्यामध्ये शोभिवंत रोपे लावली जातात. विशेषतः व्हर्बिना, बिगोनिया, पोर्च्युलिका यासारख्या शोभिवंत रोपांची लागवड केली जाते. तर आजच्या या टॉपिकमध्ये आपण अभिवृद्धीची साधने, त्यांचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे तोटे हा भाग बघितलेला आहे. निश्चितच तुम्हाला हा समजला असेल. धन्यवाद.